देशभरात एलपीजी गॅस पुरवठ्याबाबत अनिश्चितता वाढत असून त्याचे पडसाद आता पाटण शहरातही उमटताना दिसत आहे। सणासुदीच्या पार्श्वभूमीवर गॅस टंचाईची भीती निर्माण झाल्याने नागरिकांमध्ये चिंतेचे वातावरण पसरले आहे आणि याच पार्श्वभूमीवर शहरवासियांनी तहसीलदार आनंद गुरव यांच्याकडे निवेदन देत तातडीने उपाययोजना करण्याची मागणी केली आहे। नागरिकांची स्पष्ट मागणी आहे की गॅस सिलेंडरचा पुरवठा 45 दिवसांऐवजी 25 दिवसात करण्यात यावा, अन्यथा तहसील कार्यालयासमोर चूल पेटवून आंदोलन करण्याचा इशाराही देण्यात आलाय। सध्या पाटण शहरात गॅस एजन्सी समोर लांबलचक रांगा लागत असून नागरिकांना भर उन्हात तासनतास प्रतीक्षा करावी लागत आहे। सिलेंडर मिळवण्यासाठी लोकांची झुंबड उडाल्याचं चित्र पाहायला मिळत आहे। मिळालेल्या माहितीनुसार गॅस बुकिंगची मुदत 30 दिवसांवरून थेट 45 दिवसांवर नेण्यात आल्याने नागरिकांची अडचण अधिकच वाढली, तर ग्रामीण भागातील कोटा शहरात वळवण्याचीही मागणी करण्यात आली आहे। तालुक्यातील अनेक गावांमध्येही गॅस धारकांमध्ये भीतीचं वातावरण असून येत्या काळात तुटवडा अधिक तीव्र होण्याची शक्यता व्यक्त केली जाते। दरम्यान या तुटवड्याच्या पार्श्वभूमीवर गॅस एजन्सीकडून नागरिकांना गॅसची बचत करण्याचे आवाहन करण्यात येते। एकीकडे वाढती मागणी, दुसरीकडे मर्यादित पुरवठा अशा कात्रीत सापडलेल्या नागरिकांना आता प्रशासनाकडून तातडीच्या निर्णयाची अपेक्षा आहे, अन्यथा पाटणमध्ये आंदोलनाचा भडका उडण्याची चिन्हे दिसत आहेत। अनिल शिरसाट, द पोलीस न्यूज, पाटण।